आपली पृथ्वी आता म्हातारी व्हायला लागली आहे असा प्रश्न आता वैज्ञानिक विचारतायत. कारण वैज्ञानिकांनी पृथ्वीच्या आयुष्याबाबत एक धक्कादायक दावा केलाय. सूर्य भविष्यात पृथ्वीला गिळंकृत करू शकतो अशी भीती आता व्यक्त केली जाते. नेमकं काय आहे पृथ्वीचं भवितव्य, आपण पाहूया हा रिपोर्ट. सूर्य पृथ्वीला जिवंत गिळणार. पृथ्वी आयुष्याच्या अर्ध्या टप्प्यावर. वैज्ञानिकांचा सर्वात मोठा इशारा. ज्या पृथ्वीवर आपण राहतोय त्या पृथ्वीने आता आपल्या आयुष्याचा अर्धा टप्पा पूर्ण केलाय. वैज्ञानिकांच्या मते आपली पृथ्वी आता 4.5 अब्ज वर्षांची झाली. पण खरी भीती पृथ्वीच्या संपण्याची आहे. कारण जसा जसा सूर्य म्हातारा होईल तसा तो पृथ्वीला जिवंत गिळू शकतो असा अंदाज आता वर्तवण्यात आलाय. युनिव्हर्सिटी ऑफ बोर्डोचे खगोल भौतिक शास्त्रज्ञ सीन यांच्या मते पृथ्वीचा मृत्यू अनेक प्रकारे होऊ शकतो. सूर्य हळूहळू अधिक प्रखर होत जाईल, ज्यामुळे पृथ्वीवरील महासागर हे वाफ होऊन उडून जातील आणि ही पृथ्वी राहण्यायोग्य उरणार नाही. सूर्य भविष्यात लाल राक्षसासारखा विशाल होईल. विस्तारलेला सूर्य बुध आणि शुक्र या ग्रहांना गिळंकृत करेल. प्रखर उष्णतेमुळे पृथ्वीवरची जीवसृष्टी पूर्णपणे नष्ट होईल. सूर्याच्या विस्तारलेल्या कक्षेत पृथ्वीचाही अंत होण्याची शक्यता आहे. वैज्ञानिकांनी रेडिओ ऍक्टिव्ह डेटिंग तंत्राद्वारे पृथ्वीचं वय मोजलंय. यात असं दिसून आलंय की पृथ्वीचं एकूण आयुष्य 9.5 अब्ज वर्ष असू शकतं. म्हणजेच आता आपण पृथ्वीच्या मध्य आयुष्यात आहोत. तिने आपल्या आयुष्याचा अर्धा टप्पा पूर्ण केलाय. पण सूर्यामध्ये होणारे बदल हे पृथ्वीसाठी सर्वात घातक ठरणार आहेत. सगळं भवितव्य पृथ्वीचं हे सूर्यावर अवलंबून आहे. तर असं म्हटलं जातं की सूर्य हा एक्सपॅन्ड होणार आणि मोठा मोठा होत जाईल आणि त्यानंतर पृथ्वीवरचं जे पाणी आहे म्हणजे महासागर आणि समुद्र आहेत ते पाणी आटून जाईल आणि नंतर हळूहळू सूर्यावर सगळं ड्राय किंवा कोरडं होऊन जाईल आणि मग तापमान वाढेल नक्कीच. आणि मग त्यानंतर अनेक वर्षानंतर सूर्य हा पृथ्वीला गिळून टाकेल म्हणजे स्वॉलो करेल. आणि आपल्याला घाबरायची गरज नाही, ह्या गोष्टीला खूप खूप वर्ष जातील. परंतु आता जे आपण इंडस्ट्रियलायझेशन आणि मानवता पोल्युशन किंवा प्रदूषण आपण तयार करतो यांनी नक्कीच पृथ्वीचं तापमान दरवर्षी वाढत जातं आणि ग्रीन हाऊस इफेक्ट आणि ग्लोबल वॉर्मिंग होत चाललेलं आहे. परंतु खूप खूप वर्षानंतर हे सगळंच काही राहणार नाही आहे आणि कधी ना कधीतरी एक अंत किंवा एंड होणारच आहे. जसं माणूस म्हणून आपलं अस्तित्व संपणं अटळ आहे तसंच पृथ्वीचं वृद्धत्वही अटळ आहे. पण प्रश्न भविष्याचा नाही, प्रश्न वर्तमानाचा आहे. कोट्यवधी वर्षांनी सूर्य पृथ्वीला कदाचित गिळेल, पण त्याआधी माणूस स्वतःच्या हातांनी तिला संपवणार तर नाही ना. कारण पृथ्वी मिडल एज मध्ये आहे. पण माणसाच्या शहाणपणाचं वय अजून तरी बाल्यावस्थेतच आहे आणि ही खरी चिंता.